कधीकधी देव अगदी आपल्या जवळ असतो, पण आपणच त्याची ओळख विसरतो आणि मग एक भक्त आपल्या प्रेमाने त्याला पुन्हा प्रकट करतो. आजची गोष्ट आहे अशाच एका भक्ताची, संत नामदेव आणि त्यांच्या विठोबाच्या चमत्कारिक दर्शनाची. खूप जुना काळ होता. पंढरपूरजवळील एका लहानशा गावात संत नामदेव राहत होते. लहानपणापासूनच नामदेवांचा जीव फक्त विठोबावर होता. खेळ, खाणं, अभ्यास काहीही असो, सगळं त्यांचं विठोबाच्या नावानेच. नामदेव दररोज पहाटे उठून मंदिरात जात, मूर्तीसमोर बसून भजन गात, आरती करत आणि मनापासून प्रार्थना करत. ते म्हणत, हे विठोबा, माझ्या मनात फक्त तूच आहेस, तूच माझं सर्वस्व आहेस. एक दिवस नामदेव मंदिरात गेले, पण विठोबाची मूर्ती पाहून त्यांना काहीतरी वेगळं वाटलं. आज विठोबा शांत होते, काहीही प्रतिसाद नव्हता. नामदेव काही कळेना. त्यांनी भजन गायलं, डोळ्यातून पाणी आलं, पण मूर्ती तशीच होती, शांत. जणू त्यांचा देव रुसलाय. नामदेव आता मंदिराबाहेर आले, डोळ्यांत अश्रू, मनात एकच विचार, माझा विठोबा कुठे गेला? एका तलावाजवळ बसून ते मोठ्याने म्हणाले, हे विठोबा, माझी भक्ती अपुरी आहे का? मी तुला इतक्या मनापासून बोलावतो, तरीही तू नाहीस का येणार? आणि तेवढ्यात तलावाच्या पाण्यातून एक तेजस्वी प्रकाश उगम पावतो. त्या प्रकाशातून विठोबा स्वतः प्रकट होतात. हातात चक्र, कमळ, मुखावर हसू. विठोबा म्हणाले, नामदेवा, तुझ्या भक्तीने मला गदगदून आलं. मी मूर्तीत नसलो तरी तुला सोडून गेलो नाही. जे भक्त प्रेमाने बोलावतात त्यांच्यासाठी मी पाण्यातून सुद्धा येतो. त्या दिवशी नामदेवाला एक गोष्ट कळली, खरी भक्ती ही केवळ देवळातच नाही, ती मनात असते. आणि विठोबा म्हणाले, नामदेवा, तू जिथे आहेस तिथेच मी आहे, कारण तुझ्या मनात मी घर केलंय. आणि विठोबा म्हणाले, नामदेवा, तू जिथे आहेस तिथेच मी आहे, कारण तुझ्या मनात मी घर केलंय. आर्टरीज ही कथा तुम्हाला भावली का? विठोबावर तुमची ही श्रद्धा असेल तर एक जय हरी विठ्ठल कमेंटमध्ये लिहा. आणि अशाच भक्तिमय कथा ऐकण्यासाठी सबस्क्राईब करा. तुळशी माळ ही श्वासांची तुटे धाव विठ्ठला. जीव झाला कासा विसारूप दाव विठ्ठला. तुळशी माळ ही श्वासांची तुटे धाव विठ्ठला. कारावास सोसलार रातंदिस. तुझा मानून या कौल नाही ओलांडलीयस. हो, घरातच कारावास सोसलार रातंदिस. तुझा मानून या कौल नाही ओलांडलीयस.